मंडळी, तुमच्या देखील नागवेलीच्या वेलीला वाढच नाहीये का? पानं छोटी पडत आहे किंवा पिवळी होत आहेत. वेल लांब जातोय पण मात्र नवीन पानं त्याला येतच नाही. नोव्हेंबरमध्ये जर तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर मात्र वेल ही दुप्पट वेगाने वाढेल. सो आज मी वेलीची थोडी केअर दाखवणार आहे, ज्याने पानं देखील दाट, हिरवी आणि चमकदार होणार आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आपल्या सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलमध्ये. सो मंडळी, यावर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीझन इम्पॉर्टंट पाहूया. आता चालू आहे थंडी, तर नोव्हेंबर टू फेब्रुवारी नागवेलीसाठी मात्र बदलाचा काळ असतो. सो या काळात वेलीची वाढ ही थांबत असते. अजून पुढची माहिती जाणून घेण्याआधी मंडळी, तुम्ही अजूनही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केला नसेल तर @सिंपल गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे. त्या ठिकाणी फॉलो करून मला तुम्ही तुमच्या झाडांची जे काही क्वेरीज असतील फोटो त्या ठिकाणी शेअर करू शकतात, क्वेरीज शेअर करू शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या क्वेरीजचा आन्सर देण्यात येईल. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हिवाळ्यामध्ये आपल्याला झाडाला पाणी कमी, खत कमी करणं गरजेचं आहे. ही वेल खूप सेन्सिटिव्ह असते. जास्त सूर्यप्रकाश देखील मात्र या वेलीला सहन होत नाही. सुरुवात करूया आपलं पॉट अँड सॉइल प्रिपरेशनपासून. मंडळी, नागवेलीला छान ड्रेनेज असलेली मातीची कुंडी खूप आवडते. प्लास्टिक कुंडी असेल तरी हरकत नाही, पण मात्र ड्रेनेज भरपूर सारे तिला होल असायला हवे. सो वेलीसाठी तुम्ही प्लास्टिक, टेरेकोटा किंवा मातीची कुंडी देखील यूज करू शकता. 8 ते 10 इंचची कुंडी यासाठी पुरेशी आहे. सो मी देखील मातीचीच कुंडी यूज करत असते. त्याला भरपूर असं ड्रेनेज होल असतं. सो त्याला आपण जुन्या पंथीच्या सहाय्याने, एखाद्या स्टोन किंवा कुठल्याही गोष्टीच्या सहाय्याने त्याला आपण कव्हर करून घ्यायचं, जेणेकरून माती त्यामध्ये स्टक न होता पाण्याचा निचरा व्यवस्थित प्रकारे होईल. सो मंडळी, भरपूर ड्रेनेज होल असलेली कुंडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती मिश्रण रेशो. यासाठी मी 40% माती, 30% कोकोपीट किंवा शेणखत, 20% वाळू आणि 10% वर्मी कंपोस्ट किंवा किचन वेस्ट कंपोस्ट अशा प्रकारे घेतलेलं आहे. सो वेल ड्रेन पॉटिंग सॉइल मिक्सचर कसं तयार करायचं या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे. घरगुती आपण ज्यावेळेस पॉटिंग मिक्सचर तयार करत असतो त्यामध्ये हळदीचा वापर करू शकतो, दालचिनी पावडरचा वापर करू शकतो आणि तो किती प्रमाणात करावा हे मी इन डिटेल त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. सो या ठिकाणी मी भरपूर प्रमाणामध्ये पॉटिंग मिक्सचर हे तयार करून घेतलेलं होतं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती स्टरिलायझेशन हॅक या ठिकाणी. सो या ठिकाणी आपल्याला 3 ते 4 तास माती ही उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे. याने मातीतील किडे, बुरशी किंवा ज्या काही इतर गोष्टी असतात त्या देखील संपतात आणि माती ही मात्र रिचार्ज होत असते. जर वेलीची रिपॉटिंग करायची असेल तर मात्र कुंडीतून वेल बाहेर काढताना ती आपल्याला ओढायची नाही, तर फक्त अगदी अलगद हाताने तिला हलवून घ्यायची आहे. वेलीची वाढ थांबण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जर अशा प्रकारे कुंडीच्या बाहेर जर वेलीचे रूट्स येत असतील तर मात्र रूट रॉट होण्याचे 100% चान्सेस असतात. सो अशा वेळेस आपल्याला वेल ही रिपोर्ट करून घ्यायची आहे, पण मात्र तिच्या रूट्सला आपल्याला अजिबात डिस्टर्ब न करता. सो या ठिकाणी मला ही जी वेल होती हिला रिपोर्ट करायचं होतं, म्हणून 1 ते 2 दिवस आधी मी मात्र वेलीला पाणी देणं बंद केलेलं होतं. त्याने सॉईल ही लूज होत असते. सो अगदी अलगद हाताने आपल्याला माती ही लूज करून घ्यायची आहे. या ठिकाणी येलो किंवा ड्राय रूट्स जे असतात ते मात्र तुम्ही कट करू शकतात. वेल ही जास्त मातीमध्ये मात्र दडपून ठेवू नका. त्या ठिकाणी अगदी तिला मोकळी अशी माती हवी असते. सो सुरुवातीला आधी प्लास्टिकची कुंडी होती, त्यानंतर तिला मी आता मातीच्या कुंडीमध्ये शिफ्ट करून घेतलेली होती. तयार झालेलं पॉटिंग मिक्सचर अशा प्रकारे कुंडीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या कुंडीतून रिपॉटिंग करून घ्यायचं आहे, सो त्या कुंडीला देखील अगदी हलक्या हाताने जर तुम्ही प्रेस करत गेले तर मात्र व्यवस्थित प्रकारे कुठल्याही रूट्सला डिस्टर्ब न होता जी काही वेल आहे ती अलगदपणे बाहेर येत असते. आणि सर्वात महत्त्वाचं मंडळी, नागवेलीला सपोर्ट हा खूप गरजेचा असतो. यासाठी तुम्ही बांबू स्टिक असो, मॉस स्टिक असो त्याचा वापर करू शकतात. याने वेल योग्य आणि व्यवस्थित वर चढत असतो आणि पाने देखील दाट होत असतात. जर झाडांचं रिपॉटिंग केलं असेल तर मात्र झाडाला लगेच खत देणं देखील गरजेचं नसतं. 3 ते 4 दिवसांनी आपण त्याला अगदी हलकंसं खत देऊ शकता. मंडळी, बऱ्याच वेळेस नर्सरीमधील झाड
हे लाल चिकट मातीमध्ये लावलेलं असतं, कारण तिथे दररोज त्याची काळजी घेतली जात असते. नियंत्रित पाणी असतं, स्प्रे असतो, पण मात्र घरी तेवढं ह्या गोष्टी होत नसतात. त्यामुळे वेल मात्र लवकरही खराब होत असते. नर्सरीमधील झाडं ही सतत शेड प्लस फिल्टर सनमध्ये राहत असतात. डायरेक्ट उन्हामध्ये लाल माती मात्र वाळत नाही, पण घरी मात्र उन्हात आपण ठेवलं की लाल माती ही लगेच कठीण दगडासारखी होत असते. सो आता हे सर्व करत असताना आपण काही कॉमन मिस्टेक करत असतो. त्या कुठल्या तर दररोज झाडाला पाणी देणं, खताचा अतिरेक, थंड वारा लागणे, पानांवर पाणी साचून राहणे, माती ही सतत ओली राहणे. ह्या चुका जर थांबवल्या तर मात्र आपली नागवेल ही हळूहळू घनदाट दिसायला लागेल. मंडळी, वेलीला पाणी देताना माती 2 इंच खाली कोरडी असेल तरच मात्र पाणी द्या. टू मच वॉटर म्हणजेच रूट रॉट. आता लाईट अँड विंटर केअर विषयी थोडी माहिती पाहूया. दुपारची इनडायरेक्ट सनलाईट वेलीला द्या, पण मात्र डायरेक्ट सनलाईट देऊ नका. रात्रीच्या थंड वारा किंवा धुक्यांपासून वाचवा. रात्री शक्य झाल्यास कुंडी घरात ठेवा किंवा भिंतीच्या आड ठेवली तरी देखील चालेल. सो मंडळी, आता या ठिकाणी मात्र मी वेलीचं रिपॉटिंग करून घेतलेलं होतं. तुमच्या नागवेलीच्या कुंडीतून रूट जर बाहेर येत असतील वेलीचे तरच मात्र तुम्ही रिपॉटिंग करायला घ्या. अदरवाईज तुम्ही 2 ते 3 इंच माती बाहेर काढून पुन्हा त्यामध्ये कंपोस्ट नीमकेक ऍड करून देखील तुम्ही ती माती पुन्हा कुंडीत टाकू शकता. त्याने देखील जी काही वेल आहे तिच्या ग्रोथवर नक्कीच फरक दिसून येईल. चला तर मग मंडळी, आता पाहूया नागवेलीला मोठी, दाट, चमकदार अशी पानं यावीत यासाठी कुठल्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. मंडळी, त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पोटॅशियम, सेकंड म्हणजे नायट्रोजन अँड थर्ड वन म्हणजे ह्युमिडिटी कंट्रोल. सो या गोष्टींशिवाय आपल्याला एक साधे सुधे खत देखील देऊन घ्यायचे आहे. सो हे आहे मस्टर्ड केक म्हणजेच मोहरी पेंड. तर यातील आपल्याला अगदी छोटासा खडा, म्हणजे आता या झाडासाठी एवढा जो काही खडा आहे किंवा यापेक्षा कमी क्वांटिटी मधले जे काही मस्टर्ड केक आहे ती आपल्याला एका झाडासाठी वापरून घ्यायची आहे. 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पेंड आपल्याला ही भिजवून ठेवायची आहे, ते देखील साधारण 48 तासासाठी. त्यानंतर 48 आवर नंतर जे काही तयार झालेलं लिक्विड फर्टिलायझर आहे त्याला गाळून पुन्हा त्यामध्ये प्लेन वॉटर ऍड करून आपल्याला ते नागवेलीला देऊन घ्यायचं आहे. सो 15 दिवसांनी एकदा हे फर्टिलायझर दिल्यास त्याने देखील पानं दुप्पट आकाराची आणि डार्क ग्रीन होण्यास मदत होत असते. मंडळी, ही मोहरी पेंड तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील मिळून जाईल. प्रोडक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग केलेला आहे. जर तुम्हाला ऑनलाईन परचेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता. अगदी नॅचरली आणि ऑर्गॅनिक असं फर्टिलायझर आहे. फक्त मात्र याचा वापर जो आहे तो आपल्याला हिवाळ्यामध्ये करताना देखील बेताने करायचा आहे. सो या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील चॅनलला शेअर केलेला आहे. मोहरी पेंड म्हणजे काय आणि तिचा वापर कसा करायला हवा याविषयीची तुम्हाला डिटेल माहिती त्या व्हिडिओत मिळून जाईल. त्यानंतर मंडळी, वर्मी कंपोस्ट प्लस बनाना पील पावडर हे जरी आपण दिलं त्याने देखील तसाच रिझल्ट झाडाला येणार आहे. सो या ठिकाणी 2 मूठ कंपोस्ट मी घेतलेलं आहे. तयार झालेलं हे जे काही कंपोस्ट आहे हे अगदी घरच्या घरी फुलांपासून तयार केलेलं कंपोस्ट आहे. तुम्हाला मार्केटमध्ये मिळणारं वर्मी कंपोस्ट किंवा तुम्ही काऊ डोंग कंपोस्ट देखील घेऊ शकता. ते देखील प्रोडक्ट मी टॅग केलेले आहे. त्यानंतर हे आहे बनाना पील फर्टिलायझर, ज्यामध्ये पोटॅशियम रिच असा सोर्स असतो. हे देखील घरीच तयार केलेलं आहे. सो या ठिकाणी 2 मूठ कंपोस्टमध्ये 1 मोठा चमचा केळ्याच्या साल्यांची पूड महिन्यातून तुम्ही 1 वेळेस झाडाच्या भोवती दिल्याने देखील पोटॅशियम प्लस कॅल्शियम रिच फर्टिलायझर हे झाडाला मिळत असतं. त्याने वेलीची पानं देखील आकाराने मोठी आणि गडद रंगाची निरोगी देखील होत असतात. सो आता मी या झाडाला रिपॉटिंग करून घेतलेलं आहे आणि रिपॉटिंग करून फक्त 4 दिवस झालेले आहेत. आता हा व्हिडिओ जो आहे हा 4 दिवसानंतरचा आहे. सो अजूनही झाड जे आहे ते रिकव्हरी मोडमध्ये आहे. या काळात कुठल्याही प्रकारचं जोरदार किंवा हेवी फर्टिलायझर मात्र झाडाला नको. यासाठी अगदी हलकसं रूट बूस्टर, ज्यामध्ये मी ॲलोवेरा वॉटर प्लस 1 लिटर पाणी आणि 1-2 चमचे ॲलोवेरा जेल असं मिक्स करून झाडाला दिलेलं होतं. त्याने वेलीचा जो काही स्ट्रेस आहे तो देखील कमी होण्यास मदत होत असते.
मंडळी, हे तर झालं खतांच्या बाबतीत. जर वेलीची पानं दुमडायला लागलेली असतील, पिवळी पडत असतील, तर एक वेळेस आपण खताचा वापर करू शकतो. पण सर्वात आधी खताचा वापर करण्याआधी आपल्याला जे काही पानं असतात त्यांच्या पाठीमागे देखील पाहणं गरजेचंच आहे. सो आता सगळ्यात खालचं जे पान होतं ते दुमडायला लागलेलं होतं. सो पानाच्या मागे अशा प्रकारे ब्लॅक अँड ब्राऊन जे काही स्पॉट आहे ते दिसत आहे. मे बी थ्राइप्स असतील, माईट असेल और व्हाईट फ्लाईजचा अटॅक या ठिकाणी असू शकतो. मिलीबग्स तर मात्र काही दिसत नसे. तर मंडळी, हे जे काही छोटे इन्सेक्ट असतात ते पानांच्या रसावर त्यांचा उदरनिर्वाह करत असतात आणि पानातील रस शोषल्याने पानं जी असतात ती कर्व व्हायला लागत असतात. सो यांचा हा अटॅक याच ठिकाणी थांबणं तेवढंच गरजेचं आहे. सो दरवेळेस आपण नीम ऑइल स्प्रे करा, बऱ्याच गोष्टी करत असतो, पण पाहिजे तशी जी कीड आहे ती आपली आटोक्यात येत नसते. त्यासाठी मॅन्युअली अशा प्रकारचा जो काही एक्सपेरिमेंट आहे तो एकदा ट्राय करून या. बाउलमध्ये मी अशा प्रकारे प्लेन वॉटर घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 ते 2 ड्रॉप मी हँडवॉश लिक्विड टाकून घेतलं आणि 3 ते 4 ड्रॉप नीम ऑइल ॲड करून घेतलेलं होतं आणि तयार झालेलं हे जे काही सोल्युशन होतं याने मी संपूर्ण पाने जी होती ती पुसून घेणार होती. सो मंडळी, या सोल्युशनने जर तुम्ही मॅन्युअली एक एक पान फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही साईडने पुसून घेतले तर कीड तर मात्र एवढी फास्ट म्हणजे आटोक्यात येत असते आणि जो काही झाड आपलं किंवा वेल जी असते ना ती देखील लगेच मात्र याने फ्रेश देखील दिसायला लागत असते. सो मंडळी, तुमच्या देखील वेलीची पानं जर पिवळी किंवा कर्व होत असतील तर नक्कीच वेलीची पानांची जी काही पाठीमागची साईड आहे एकदा ती चेक करा. त्यावर तुम्हाला काही ना काही इन्सेक्ट नक्की दिसेल आणि हे जे उपाय आहे किंवा ही जी ट्रिक आहे ना ती देखील अप्लाय करा. याने सगळ्यात म्हणजे कमी वेळेत जास्तीत जास्त जे काही फरक आहे तो त्याने दिसून येत असतो. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये ओव्हर वॉटरिंग थांबवावी. माती पूर्ण कोरडी झाल्यावरच वेलीला पाणी द्यावे. पानं मात्र सारखे ओले करू नये किंवा पानांवर पाण्याचा देखील स्प्रे करू नये. जास्त जी काही खराब पानं असतील वेलीची ती तर मात्र लगेच काढून टाकावी. त्याने जी काही इन्सेक्ट अटॅक आहे तो मात्र स्प्रेड होणार नाही. फक्त थोडंसं ऑब्झर्वेशन आणि योग्य केअर केली की मात्र वेल ही आपली पुन्हा फ्रेश ही दिसणारच आहे. तुम्ही ही ट्रिक वापरून बघा आणि वेलीवर याचा रिझल्ट काय आलेला आहे तो देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, आजचा हा युजफुल गार्डनिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजची दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा. त्यासोबतच हाईपचं बटन देखील प्रेस करायला विसरू नका. आणि नागवेलीच्या वेलीवर सध्या हिवाळ्यात तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स येत आहेत ते देखील मात्र कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला फोटोज शेअर करायचा असेल तर मात्र इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा पॉवरफुल गार्डनिंगच्या टिप्स तुम्हाला वेळोवेळी पाहता येतील. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.